नमस्कार. प्रियांकाज ब्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आजची आपली रेसिपी झटपट बनणारी कढीची रेसिपी आहे, खानदेशी पद्धतीची. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ताक घेतलेला आहे. याच्यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा घालते आहे मी. लसूण आणि मिरची जाडसर वाटून घेतलेली आहे. या ताकामध्येच एक मोठा चमचा ज्वारीचं पीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेते आहे ताकामध्ये. अशा प्रकारे ते एकसारखं मिक्स झालं की आपल्याला गॅसवर एक भांडं घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कढी बनवायची आहे. त्याच्यामध्ये एक मोठा चमचा मी तूप घालते आहे. तेल घातलं तरीसुद्धा चालणार आहे. इथे मोहरी घातलेली आहे तुपामध्ये. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत. त्याचबरोबर 4-5 लवंगा, 4-5 मिऱ्या आणि अर्धा चमचा मेथी दाणे घातलेले आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा घातलेला आहे फोडणीमध्ये. आणि आता आपण हे जे ताक तयार करून ठेवलं होतं ते याच्यामध्ये फोडणीला घातलेलं आहे. आता हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. हे अशा प्रकारे व्यवस्थित छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण याची एक उकळी काढून घेणार आहोत. इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे. साखर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण साखरेमुळे एक छान अशी टेस्ट येते. आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. याची मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे छान अशी. गॅस मी बंद केलेला आहे. आपली कढी जी आहे, खानदेशी कढी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.